सेन्सरिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आपण खूपच सोप्या पद्धतीने जाळीदार अनारसे कसे तयार करायचे, तर 1 किलोचं प्रमाण आपण इथे बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी राशनचे तांदूळ घेतले आहे. 1 किलो तांदूळ इथे मी वापरला आहे. तांदूळ घेताना नेहमी जुना तांदूळ घ्यायचा आणि त्यातले त्यात इंद्रायणी तांदूळ फक्त तुम्हाला इथे वापरायचा नाही आहे, नाही तर कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. तर 1 किलो तांदूळ आपण इथे घेतला आहे आणि तो आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने तो आपण धुवून घेऊया. कारण राशनचा तांदूळ जो आहे तो थोडा पांढरट असतो, म्हणून 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बऱ्याचदा अनारशांना जाळी पडत नाही, अनारसे हे फ्लॅट होतात. म्हणून आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून तुमचे अनारसे छान खुसखुशीत आणि आतून छान जाळीदारसुद्धा होतील. तर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ स्वच्छ धुवून रेडी आहेत. आता हे आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. खूप जास्त चोळून घ्यायची गरज नाही, कारण हे 2 ते 3 दिवस आपण असेच भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण हे धुवून घेतले आहे. भरपूर पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हे आपल्याला कमीत कमी 3 दिवस तरी भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे 2 दिवस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही हे पाण्यातून काढले तरी चालतील. कारण कधी कधी आपल्या तांदळाला वास येतो आणि मग अनारशांना सुद्धा थोडासा असा वेगळा वास यायला सुरुवात होते. म्हणून तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे काढायचे आहे. म्हणजेच 2.5 ते पावणे 3 दिवसानंतर आपले हे तांदूळ वापरण्यासाठी योग्य असतात. तर तुम्ही बघू शकता हे मस्त असे दुसऱ्या दिवशी भिजले आहेत. आता हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी चेंज करणार आहोत, नाहीतर पाण्याला खूप वेगळा वास येतो. म्हणून हे पाणी ओतून द्यायचं आणि त्यानंतर दुसरं पाणी यामध्ये टाकायचं. तांदूळ धुवायचा नाही, फक्त पाणी काढून टाकायचं. पुन्हा त्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आणि तिसऱ्या दिवशी आपण हे पाणी पुन्हा काढणार आहोत. याच पद्धतीने मी 2 वेळा पाणी चेंज केलं होतं आणि आज तिसरा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता आपला तांदूळ हा मस्त भिजला आहे, छान पांढरा शुभ्र झाला आहे. तो दाबल्यानंतर त्याची लगेचच पावडर झाली पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हातावर तो दाबता तर तुम्ही बघू शकता हा लगेचच तुटतो आहे आणि लगेचच पावडर तयार होते. आता हा तांदूळ आपण काढून घेऊया. जर खूपच वास येत असेल तर हा तांदूळ तुम्ही धुवून घेतला तरी चालेल, पण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवत होतो, 2 ते 3 दिवस धुवत होतो, म्हणून वास बिलकुल नाही आहे. म्हणून हा मी धुवत नाही आहे, फक्त त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि हे चाळणीवर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे निथळून घ्यायचे. बऱ्याचदा अनारसांचं जे पीठ आहे ते खूप लवकर वाटलं जात नाही, मिक्सरवर लवकर वाटलं जात नाही. तर काय करायचं हे सुद्धा आपण पुढे बघूया. तर यातलं पाणी पूर्णपणे निथळू द्यायचं आणि 10 मिनिटानंतर हे आपण सुती कापडावर अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. हा तांदूळ सुकवताना खूप जास्त सुकवायचा नाही. जर तुम्ही हा खूप जास्त सुकवला तर हा लवकर वाटत नाही, लवकर बारीक होत नाही. म्हणून काय करायचं, थोडासा ओलसर असतानाच हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर थोडासा आपण पातळसर असा पसरून घेऊया आणि खूप जास्त तुम्ही जर पातळ पसरवला तर कमीत कमी तुम्हाला 5 ते 7 मिनिटेच हा सुकवायचा आहे, खूप जास्त सुकवायचा नाही. जर अशा पद्धतीने थोडासा जाडसर थर असेल तर फक्त 10 मिनिटे तुम्ही सुकू शकता. फॅनखाली अजिबात सुकवू नका. जर फॅनखाली तो खूप सुकला गेला तर हा लवकर वाटत नाही. म्हणून काय करायचं, थोडासा ओलसर असतानाच आपण हा वाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी थोडासा जाडसरच थर दिला आहे, कारण आपण लगेचच गुळाची तयारी करून घेऊया. तोपर्यंत हा जास्त सुकायला नको, म्हणून जाडसरच थर आपण अशा पद्धतीने दिला आहे आणि तुम्ही बघू शकता हा अजूनही थोडासा ओलसर आहे. तर व्यवस्थित हे पसरून झाल्यानंतर आपण आज गुळाचे अनारसे करतोय, म्हणून आपण गूळ किती घ्यायचा याचं प्रमाणसुद्धा बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अजूनही ओलसर आहे, तोपर्यंत आपण गूळ हा चिरून घेणार आहोत. तर इथे मी 1 किलो जी गुळाची भेली मिळते ती घेतली आहे. आता 1 किलोसाठी गूळ किती वापरायचा ते आपण बघूया. तर 1 किलोमधून आपल्याला पाव किलो गूळ बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी साखरसुद्धा वापरणार आहोत. तर साखर का वापरायची, साखर वापरल्यामुळे आपले जे अनारसे आहेत त्यांना जाळी खूप सुंदर येते. म्हणून तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा, तुमचे अनारसे छान जाळीदार तयार होतील. आतूनसुद्धा मस्त जाळी आपल्या अनारशांना येते. जर तुम्ही गूळ आणि साखरेचं असं प्रमाण घेतलं तर अनारसे खूप छान होतात, खुसखुशीत होतात. म्हणून गुळाचे जर तुम्हाला अनारसे तयार करायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर घालावी लागेल. तुम्ही हा गूळ किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग गुळाची पावडर मिळते आजकाल बाजारामध्ये, तीसुद्धा वापरू शकता. पण माझ्याकडे गूळ होता म्हणून मी अशा पद्धतीने चिरून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता साधारणतः 300 ग्रॅम गूळ आपण हा बाजूला ठेवणार आहोत. म्हणजे 700 ग्रॅम किंवा 650 ग्रॅम तुम्हाला इथे गूळ वापरायचा आहे 1 किलोसाठी.
फक्त गुळाचे किंवा साखरेचे अनारसे तुम्ही करू शकता, पण गुळाचे अनारसे करताना जेव्हा तुम्ही त्यामध्ये साखर घालता तेव्हा अनारसे खूप जाळीदार होतात. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर तुम्ही बघू शकता आपले जे तांदूळ आहे ते थोडेसे ओलसरच आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला ते हवे आहे, जेणेकरून तुमचं मिक्सरसुद्धा बिघडणार नाही आणि तांदूळसुद्धा खूप लवकर बारीक होईल. तर तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि थोडं थोडं तांदूळ टाकून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचे. छान पावडर तयार करायची आहे. थोडंसं ओलसर असतानाच याची पावडर खूप छान होते, बारीक होते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची छान पावडर आपली तयार झाली आहे आणि याच पद्धतीने आता सर्व तांदूळ हा आपण वाटून घेणार आहोत. आजकाल बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचं पीठ दळून मिळेल, पण जर अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवलं तर अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही 1 किलो तांदूळ बारीक करू शकता. जर ही ट्रिक तुम्ही वापरली तर खूप जास्त तांदूळ वाळवायचा नाही, थोडासा ओलसर असतानाच तो तुम्ही अशा पद्धतीने दळून घ्या. तुम्ही बघू शकता अतिशय छान फाईन पावडर आपली तयार झाली आहे. पण ही पावडर आपण थोडीशी चाळून घेणार आहोत, कारण कधीकधी झाकणामध्ये किंवा कधीकधी भांड्यामध्ये तांदळाचे कण असू शकतात, म्हणून हे आपण चाळून घेणार आहोत. तर पुरणाची चाळण इथे मी घेतली आहे, खूप जास्त बारीक घेतली नाही तरी चालेल आणि हे आपण अशा पद्धतीने चाळून घेऊया. उरलेला हा जो तांदळाचा भाग आहे हा पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ शकतो. तर खूपच कमी राहिला आहे, तुम्ही बघू शकता वरती तांदळाचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी कमी आहे, म्हणजे आपला जो तांदूळ आहे तो परफेक्ट असा बारीक झाला आहे. तर याच पद्धतीने आपण सर्व जे पीठ आहे ते गाळून घेऊया आणि त्यानंतर इथे आपण साखर वापरणार आहोत. तर एक मोठी वाटीभर साखर इथे घेतली आहे. साधारणतः 100 ग्रॅमच्या आसपास साखर घ्यायची आहे आणि त्याची आपण पावडर करणार आहोत. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर पिठी साखरसुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण अशा पद्धतीने जाड साखर तुम्ही मिक्सरला फिरवा. तुमच्या अनारशांना जाळी खूप छान येईल आणि अशा पद्धतीची ही जी पावडर आहे ही आपण अनारशांच्या पिठामध्ये घालणार आहोत. तर पीठसुद्धा आपलं तयार आहे आणि गूळसुद्धा रेडी आहे. तर गूळ यामध्ये ॲड करूया. जर तुमच्याकडून गूळ जास्त झाला किंवा मग पीठ पातळ झालं तर काय करायचं, तर यामध्ये तुम्ही थोडासा रवा मिक्स करा. जेव्हा तुम्हाला अनारसे तयार करायचे तेव्हा थोडासा रवा मिक्स करायचा, जाड रवा, आणि मग अनारसे करा. बघा तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही. आणि त्यानंतर आपण जी पिठी साखर तयार केली होती ती सुद्धा यामध्ये ॲड करायची. हातानेच मिक्स करून घ्या, जेणेकरून पिठाची मालिश छान होईल आणि मग अनारसे फसणार नाही, हसणार नाही. तर व्यवस्थित हे हातावर चोळून चोळून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही हे कुटूनसुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरून घेऊ शकता, पण मिक्सर बिघडण्याचे चान्सेस खूपच असतात, कारण हे पीठ नंतर चिकट होतं. म्हणून काय करायचं, अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करायचं. आणि जर तुम्हाला घाई असेल तर काय करायचं हे सुद्धा पुढे आपण बघूया. तर व्यवस्थित गोळा होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही गुळाची पावडर वापरता तर गुळाची पावडर थोडीशी ड्राय असते, त्या मानाने गूळ जो असतो तो थोडासा चिकट असतो. म्हणून गूळ वापरताना नेहमी गूळच वापरा, गुळाची पावडर वापरू नका, कारण ती थोडीशी ड्राय होते आणि मग आपलं पीठ जे आहे ते थोडंसं ड्राय होतं. कारण गुळामुळे ते पीठ एकजीव व्हायला मदत होते, चिकटपणा थोडासा जास्त येतो आणि मग आपल्याला दूध घालायची गरज पडत नाही. यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घालून आणि मगसुद्धा मळू शकता, पण आपण साखर घातली आहे, साखरेमुळे जाळी छान पडते, म्हणून तूप घालायची सुद्धा गरज पडत नाही आणि हे पीठसुद्धा मस्त तयार होईल. तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर हे तुम्ही थोडंसं मिक्सरला पटपट फिरवून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. थोडंसं मिश्रण घ्या आणि ते मिक्सरला फिरवून घ्या. आता तुम्ही बघू शकता थोडंसं ड्राय आहे, हे मिक्सरला फिरवल्यानंतर थोडंसं मऊ होईल, कारण त्यातला जो गूळ आहे तो थोडासा वितळतो आणि पिठामध्ये एकजीव झाल्यानंतर असं मऊसर असं पीठ आपलं तयार होतं. हे पीठ तुम्ही 6 महिने ठेवू शकता. 6 महिने त्याला काहीही होत नाही, फक्त त्याला पाण्याचा हात किंवा दुधाचा हात लागला नाही पाहिजे. जर मिक्सर वापरायचा नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीची किसणी घ्यायची आणि त्यावर हे पीठ अशा पद्धतीने किसून घ्यायचं, जेणेकरून हे जे पीठ आहे ते छान भुसभुशीत होतं आणि जाळी पडायला सुद्धा मदत होते. म्हणून तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने किसून घ्या, म्हणजे आपण जो गूळ घातला आहे तो सुद्धा बारीक होतो, पिठाची मालिश होते आणि अनारसे सुद्धा जाळीदार होतात. म्हणून अशा पद्धतीने ते किसून घ्या. तुम्ही बघू शकता खूप मऊसर असं हे पीठ आपलं तयार झालं आहे. याचे गोळे तयार करून घ्या अशा पद्धतीने. आणि हे गोळे जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर ते 6 महिने सहज टिकतात. अजिबात काहीही होत नाही. फक्त यामध्ये दुसरं काहीही घालू नका, तरच हे पीठ व्यवस्थित टिकेल. तर 2 ते 3 महिने तुम्ही वर ठेवू शकता आणि 6 महिने हे फ्रीजमध्ये सहज टिकतं.
तर छान गोळा आपला तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच पद्धतीने आपण गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीचे 4 ते 5 गोळे आपले 1 किलोमध्ये तयार होतात. तर फार मेहनतसुद्धा नाही आहे. जर तुम्ही हे किसणीनं किसलं तर तुम्हाला पीठ लगेचच जाणवेल की खूप छान भुसभुशीत होतं आणि छान जाळीदार असं हे पीठ आपलं तयार होतं. तुम्ही बघू शकता मस्त ते झालं आहे. आणि अशाच पद्धतीने आपण सर्व गोळे हे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ जेवढं जुनं तेवढी जाळी छान पडते, म्हणून दिवाळीचे फराळ करताना कधीही अनारसांचं पीठ सुरुवातीला तयार करून ठेवायचं आणि जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा अनारसे तयार करायला घ्यायचे. म्हणजे अनारसे हे छान होतात. आणि अनारसे म्हणजे घाईघाईचं काम नाही की हां चला आज मूड झाला म्हणून अनारसे बनवूया. तर अनारसे करायला वेळ लागतो, संयम लागतो. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हाच अनारसे तयार करायला घ्यायचे. आणि त्यातला एक गोळा आपण घेतला आहे. मी लगेचच तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. बाकीचा गोळा मी ठेवून दिला आहे, पण तरीही आपल्या अनारसांना जाळी खूप छान पडली आहे. तर त्यातला छोटासा गोळा घ्यायचा, तो व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अनारसे हे करून ठेवायचे नाही. एक अनारसा करायचा, लगेचच तळायचा, कारण त्याचं जे पीठ आहे ते पातळ व्हायला सुरुवात होतं. म्हणून अनारसे करताना नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावेत, म्हणजे ते तेल किंवा तूप जास्त पीत नाही, छान जाळी पडते. दुपारी जर तुम्ही अनारसे करायला घेतलात तर अनारसे हे नेहमी फसतात किंवा तेल जास्त पितात, तूप जास्त पितात. तेच प्रमाण संध्याकाळी आणि सकाळी फार कमी असतं. तर अनारसे करताना तुम्ही हातावर अशा पद्धतीने थापून करू शकता किंवा खसखसवर अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने भाकरी करतो त्या पद्धतीने हे अशा पद्धतीचे मीडियम साईज करायचे. खूप जास्त मोठे मोठे करायला जाऊ नका. अशा पद्धतीने मीडियम साईजच आपल्याला अनारसे तयार करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला अनारसा तयार झाला आहे आणि तो आपण आता तळून घेणार आहोत. तर खसखस तुम्ही बघू शकता मस्त अशी लागली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. अनारसा आता आपण तळायला घेऊया. त्यासाठी तेल फार गरम नको, अगदी कडकडीत तेलामध्ये तुपामध्ये कधीही अनारसा तळायचा नाही. अगदी हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अनारसा सोडायचा. गॅस नेहमी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरच अनारसा आपल्याला तळून घ्यायचा. एक एकच तळायचं, खूप जास्त एका वेळी टाकायचे नाही, कारण अनारसा तळताना त्यावर आपल्याला तेल सोडत राहावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने त्यावर तेल सोडायचं, म्हणजे छान जाळी पडते आणि अनारसे तेल पित नाही. तर उचटणीच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने त्यावर तेल सोडत राहायचे. तोपर्यंत एका हाताने तुम्ही अनारसा इकडे थापून घेऊ शकता किंवा 1 ते 2 अनारसा तुम्ही पोळपाटावर करून ठेवू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान जाळी पडायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू त्यावर रंगसुद्धा यायला सुरुवात होईल. कारण अनारसा हा आपल्याला दोन्ही बाजूने तळायचा नसतो, एकाच बाजूने तळायचा असतो. खसखसची जी बाजू आहे ती वरच ठेवायची असते आणि त्यावर अशा पद्धतीने तेल सोडायचं असतं. तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडत आहे. मी दुपारी अनारसे बनवते, कारण व्हिडिओ दुपारी बनवते, तरीही मस्त जाळी पडते. हीच अनारसांची रेसिपी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडली आहे. आता आपण हे अनारसे काढून घेऊया. अनारसे काढल्यानंतर नेहमी ते चाळणीवरच ठेवावेत, कारण त्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप असतं. ते एका बाजूला पूर्णपणे निथळू द्यायचं. आणि याच पद्धतीने आता आपण बाकीचे अनारसे सुद्धा तयार करून घेऊया. अनारसे करताना ज्या ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. तुमच्या अनारसे अजिबात बिघडणार नाही. तुम्ही बघू शकता मस्त आपला अनारसा तयार होतो. तुम्हाला पटपट मी दाखवते. तर मस्त अनारसा आपला तयार आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि पुन्हा आपण अनारसे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. तर बाकीचं पीठ मी ठेवून दिलं आहे आणि अगदी थोडेसेच अनारसे मी तयार करून घेतले आहेत. तर हे तुम्हाला दाखवते. अतिशय जाळीदार होतात, छान लागतात. आणि ज्या ट्रिक तुम्हाला सांगितल्या आहे फॉलो करा. थोडंसं साखरेचं प्रमाण वापरा, कारण जेव्हा तुम्ही साखर त्यामध्ये घालता तेव्हा जाळी खूप छान पडते. किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही त्यावर तेल सोडू शकता, त्यानेसुद्धा जाळी खूप छान येते. पण चमच्याच्या साहाय्याने वेळ खूप जातो, म्हणून अशा पद्धतीने उचटणीच्या साहाय्यानेच तुम्ही हे करून बघा. तर तुम्ही बघू शकता आपले मस्त खुसखुशीत जाळीदार अनारसे तयार आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.